आई दुधाई माता चषक 2025 लाईव्ह फ्रॉम आयशा ग्राउंड. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यास सामन्याला सुरुवात होताना दिसेल. पहिला चेंडू. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. दरम्यान एक धाव या चेंडूवरती आले. 4 षटकांचा मॅच. समीर बुरकोन आजच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मात्र मागील सामन्यामध्ये तुम्ही काय केलं त्यापेक्षा या फायनल मॅच मध्ये तुम्ही किती इफेक्टिव्ह ठरता हे फार महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगली धाव घेतली गेली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आणि डबल वरती विश्वास ठेवलाय. ज्या पद्धतीने सुरुवात केली वादळ स्पोर्ट्स या संघाने सुरक्षित खेळ करण्याला त्याने प्राधान्य दिलंय. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. महेश आणि दिनेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. समीर बॉलिंग मार्क वरती. मोठा फटका खेळायचा होता. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? तर नक्कीच पोहोचलाय आणि अतिशय उत्कृष्ट झेल टिपलाय फलंदाज महेश. बाद झालाय. बघा कशा पद्धतीने बाद झाला हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. ज्या पद्धतीने आतापर्यंत हा मॅच या ठिकाणी सरकत होता, पुढे पुढे जात होता, मात्र आपल्याला बघायला मिळालं की एक चुकीचा फटका या ठिकाणी विकेट देऊन जातोय. तो म्हणजेच लहूपाडा या संघाला शकतो. अपील बघा. अपील मध्ये कॉर्डिनेशन होतं. अपील मध्ये उत्साह होता. अपील मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच विश्वास नव्हता आणि तेच या ठिकाणी पंचांच्या मनामध्ये घर करून जातोय. थोडासा संशयाला जागा ठेवली आणि या LBWच्या अपीलला नाकारलं गेलं. धाव संख्या 2. क्या बात आहे. समीर आणि महेश यांनी आज खास प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीनं. 4 षटकांचा हा मॅच. अष्टभुजा लहूपाडा वसई आणि वादळ स्पोर्ट्स बामणगाव या 2 संघादरम्यान चालू असलेला हा फायनल मॅच. सरळ करण्याचा प्रयत्न दिनेश त्या ठिकाणी आहे आणि दिनेशच्या हातामध्ये झेल विसावलाय. फलंदाज बाद झालाय. श्रीधर हंडवा वादळ स्पोर्ट्स संघाचा वादळ म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद. सोन्याचा झुमका घेऊन तुला बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. सोन्याचा झुमका घेऊन तुला बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. मोगऱ्याचा गजरा केसात शोधतोय तुला. जागीन मागशील त्या मी देईन ग तुला. मी ते गावाचा प्रेमळ मनाचा. षटकाची झाले समाप्ती. समीर याच्या धावसंख्या 2-2 अशी दयनीय परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे इथे वादळ स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. महेश भोईर हा खेळाडू. एक षटक पॉवर प्लेचं होतं, त्यामध्ये उत्कृष्ट असा गोलंदाजी सादर केली आहे समीर याने. आता मात्र महेश याला मैदानामध्ये पाचारण केलंय. वैयक्तिक पहिलं मात्र सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. पाहणं गरजेचं किती इफेक्टिव्ह गोलंदाजी करतोय. दरम्यान मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा या ठिकाणी नक्कीच मार्गक्रमण होताना हा प्रवास आपण पाहिला. त्यानंतर एक धाव हे दोन्ही फलंदाजांनी घेतले. 1 डाऊन साठी 2 डाऊन साठी गेलाय तो म्हणजेच मनीष.
मनेश मनेश लोखंडे हा खेळाडू महेश राईट अमोर द विकेट. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. मी म्हणेन इथे डॉट डिलिव्हरी ज्या आहेत त्या नक्कीच टाळाव्या लागतील. 3 डॉट डिलिव्हरी झाल्यात. बघा डॉटला क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे. सिंगल डबल घेऊन तुमचा प्रवास तुम्हाला ठेवावा लागतो. धावसंख्या वाढवावी लागते कारण की 4 षटकांचा मॅच आहे. आणि आपण पाहू शकता काय घडतंय. तर इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दिनेश आहे मैदानामध्ये, त्यानंतर मनीष मैदानामध्ये आहे. आणि मनीष याने आतापर्यंत 2 चेंडू खेळले. 2 चेंडूमध्ये एकही धाव अजूनपर्यंत बनवलेली नाहीये. दिनेश वैयक्तिक 2 चेंडू खेळलाय. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवल्यात. हवेमध्ये चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय दिनेश. आणि एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. मी म्हणेन मोठ्या फटक्यांपेक्षा तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं गरजेचं आहे. खाली क्षेत्र आहे तिकडे चेंडू टाकायला लागेल. नक्कीच सिंगल डबल जिकडनं येतील त्या नक्कीच अर्जित कराव्या लागतील जेणेकरून धावसंख्येचा जो आलेख आहे तो थोडासा वर येईल. मात्र ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागतील. हलक्या हाताने चेंडूला आपण पाहू शकता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न. विशाल थापड त्या ठिकाणी चेंडूला उचलतात. 1 बाउन्सनं कलेक्ट केलं गेलंय आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट झाल्याच्या नंतर धावसंख्या पुढे सरकते. तर म्हणजेच 5 या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. क्या बात आहे. षटक झालं समाप्त दुसरं. फारच कठीण परिस्थिती या ठिकाणी. बघा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मी म्हणेन या ठिकाणी तुम्ही समोरच्या संघाला एकदम प्रबळ मानू शकत नाही किंवा मग आपल्यापेक्षा सरस मानू शकत नाहीये. तुम्हाला मैदानामध्ये असताना एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. कारण समोरच्या संघाने आज चांगला परफॉर्मन्स जरी केला असला तरी सुद्धा ते कंटिन्यू खेळतात. आणि ती एक त्यांच्यासाठी नक्कीच थोडीशी धोक्याची घंटा आहे. कारण की ज्या पद्धतीने ते कंटिन्यू खेळलेले आहेत थोडासा रेस्ट नक्कीच त्यांना हवा होता. पण तुमच्याकडे तो रेस्ट मिळाला आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय लॉंगॉनचा. शतरक्षकाला महेश सुंदर शतरक्षण केलंय. सुंदर शतरक्षण केलंय महेशाने. आणि या ठिकाणी फलंदाज काय घडतंय तर थोडासा लेझी रनअप पाहिला. मात्र इथे थर्ड अंपायरकडं डिसिजन फॉरवर्ड केलंय. पाहूया काय होत आहे. धावचे 54 फलंदाज बाद की मग आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. सेकंड अटेम्प्ट मध्ये फलंदाज या ठिकाणी नक्कीच बघा बॅट टेकली नाहीये. बॅट टेकवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. पाय सुद्धा वर आहे आणि त्यामुळे फलंदाज बाद आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये यष्टांवरती यष्टिरक्षकाने जो चेंडू लावला त्यामध्ये फलंदाजाचं काम झालंय आणि तो नक्कीच मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की जेव्हा तुम्ही रन घेण्यासाठी धावता त्या अगोदर बॅट लँडिंग फार महत्वाचे आहे. इथे जर बॅट लँडिंग झाली असती तर फलंदाज वाचला असता. मात्र रातगाई बादगाई जसं म्हटलं तर क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये. आपण वर्तवू शकतो जर असं झालं असतं तसं झालं असतं. इथे नाहीये. इफ नॉट अनलेस या ठिकाणी वापरलं जात नाही क्रिकेटमध्ये. प्रॅक्टिकली मैदानावरती आपण जर पाहिलं तर. नव्यानं फलंदाज चंद्रकांत डावऱ्याचा फलंदाज आहे. 3-6 अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी. या परिस्थितीतून काढावं लागेल संघाला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ऑन साइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे मात्र शतरक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार. अजून एक मोठा फटका. चेंडू वर गेलाय. अंतर कापले का पाहणं गरजेचं आहे. आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. तर शतरक्षण चांगलं झालंय मात्र पाहणं गरजेचं आहे. यस तिकडनं जे प्रेक्षक आहेत ते सांगतात की हा षटकार आहे आणि
तरी पण पंचांचा निर्णय तडंपार. जर फेम मध्ये असेल तर पाहिलं जाईल, अन्यथा प्रेक्षकांनी जो निर्णय दिला आहे तो आपण ग्राह्य धरू. लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रथम दर्शनी आपण जर पाहिला तर चेंडू जो या ठिकाणी पडला जातोय तो सुद्धा रेषेच्या किंवा मग त्या रशीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तेवढं क्लिअर होत नाहीये. आपण प्रेक्षक आणि अंपायर आणि या ठिकाणी आपण जर पाहिला तर अंदाज षटकार या ठिकाणी आपण सांगू शकतो. कारण ज्या पद्धतीनं थोडंसं पाहिलं की रेषेच्या बाहेर चेंडू बाउन्स हा आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावसंख्या झाली ती 18. चला, बाउंड्री पंचांनी जो निर्णय दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळला तर गॅप मध्ये टाकलाय चेंडू. चांगला खेळतोय हा खेळाडू, नक्कीच चांगला खेळतोय. मात्र जिथे क्षेत्ररक्षण नाहीये तिकडे चेंडूला टाकलं जात आहे, ही एक सर्वात महत्वाची गोष्ट. निमेश याच्यावरती आक्रमण चढवलंय. निमेश हा जो खेळाडू आपण पाहतोय आतापर्यंत 15 धावा त्याने 4 चेंडूमध्ये यात दिलेल्या आहेत. सुरेख फलंदाजी चंद्रकांत याची. चंद्रकांत बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या नावावरती आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये नक्कीच 14 धावा त्याने बनवल्यात. ओ सुरेख फटका, क्या बात है, जबरदस्त फटका चंद्रकांत मोरगा याच्या बॅट मधनं. सुपर बॅटिंग. बघा कशा पद्धतीने फटक्याला या ठिकाणी एक्झिक्यूट केलं आणि फटका या ठिकाणी जाऊन पोहोचतोय. म्हणजे 6 धावांसाठी 26. आता कुठे लढण्यासाठी आणि नडण्यासाठी गोलंदाजांच्या बाजूने नक्कीच थोडीशी धावसंख्या ही नक्कीच वाढताना दिसते. ती म्हणजेच वादळ स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांना आधार या ठिकाणी केला जातोय. प्रभू घरत यांच्या माध्यमातून एक जर अजून षटकार आला तर 200 रुपये दिले जातील. प्रभू घरत यांनी पारितोषिक लावलंय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटकाराच्या नादामध्ये विकेट देऊन बसलाय की काय असं वाटलंय. सर ते शेवटी आपण पाहतोय की ते अजून सुद्धा एक षटक बाकी आहे, थांबणं गरजेचं होतं. मात्र काय घडतंय तर चंद्रकांत झालाय बाद. धावसंख्या आपण पाहू शकतो ती म्हणजेच एकूण धावसंख्या आहे ती म्हणजे 26. 3 षटकाची झाली समाप्ती. बघा शरीरापासून भरपूर लांब ठेवला होता आणि चेंडूला बाहेर काढलं होतं. थोडासा मामूली टर्न या ठिकाणी मिळाला होता. ठीक आहे, धन्यवाद. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतात
एक धाव मिळते. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच भालचंद्र डोंगरकर. भालचंद्र चांगली खेळी त्याच्याकडनं अपेक्षित आहे. विशाल तापड विरुद्ध भालचंद्र डोंगरकर असा कॉन्टेस्ट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. मी म्हणेन एक 35 धावांपर्यंत जावं लागेल किमान. आपण जर पाहिलं एक अपेक्षेप्रमाणे 35 धावा या व्हायला हव्यात. कारण गोलंदाजांना लढण्यासाठी आणि नडण्यासाठी काहीतरी आपल्या अकाउंटमध्ये असायला हवं, म्हणून धावा वाढवाव्या लागतात. कारण की समोरचा संघ एक दावेदार संघ आहे. थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वर गेला आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचलतोय, फेकतोय. इथे गडी बाद झालेला आहे. भालचंद्र हे बाद. दोन चेंडू आतापर्यंत टाकून झाले. दोन चेंडूमध्ये आतापर्यंत जी धावसंख्या आली त्यापेक्षा मी म्हणेन इथे एक विकेट आलेला आहे. 2 चेंडू हे टाकून झालेले आहेत. करंट रन रेट बघा 8.400 आहे. आणि नव्यानं फलंदाज मैदानामध्ये अक्षय. तर अक्षयाला सुद्धा प्रभू घरात यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 200 रुपये या ठिकाणी लागू होतील असं सांगितलं गेलंय. मनीष बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती आलाय. मनीष मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असं वाटू लागलाय आणि अर्थातच झालाय. हा षटकार या ठिकाणी मिळाला. दरम्यान धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या झाली 35 धावा. आणि जर आता एक षटकार आला तर प्रभू घरात यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पटका आहे की काय. किती धावा मिळतील प्रभू घरात दादा? 200 रुपये तयार ठेवा. आणि अजून एक जर षटकार मारला तर पूर्ण 400 रुपये दिले जातील. क्या बात आहे. 41 धावा झाल्यात. चेंडू पूर्वा प्रभू घरात यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव होतोय. आणि आता जर षटकार लागला परत, किती षटकार झालेत बॅक टू बॅक? 2 षटकार. तुषार तांगडी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आहे, एक सुद्धा विसरून जमणार नाहीये. तुषार तांगडी यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपये. तर आता अजून एक षटकार लागला तर प्रभू घरात यांच्या माध्यमातून 400 रुपये लागू होतील. क्या बात आहे. विशाल एक चेंडू जवळजवळ 900चा ठरेल असं वाटतंय. थोडासा शॉर्ट पेस डिलिव्हरी होता. एक धाव नक्कीच मिळेल. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. 4 षटक पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 धावा. 43 धावांचं लक्ष आहे समोर ठेवलं गेलंय. तर एक चांगला टोटल या ठिकाणी आपण सांगू शकतो. तर जे बाउंड्री पंच आहेत, आमच्या आहेत, त्यांनी चेंडू या ठिकाणी फेकायचे आहेत. बाउंड्री पंच लहान मुलं जे आहेत त्यांनी चेंडू इकडे पुरवायचे आहेत. आणि वरती घरावरती चढू नका. बॉल काढण्यासाठी वर घरावरती चढू नका ही विनंती आहे तुम्हाला. चला आमचे कॅमेरामॅन बघा या ठिकाणी आज चंद्रावरती पोहोचलेले आहेत. क्या बात आहे प्रीत. सुपर्ब कॅमेरा वर्क. आई दुधाई माता चषक 2025 प्रो स्पोर्ट्स
चिंचोटी लाईनपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा ही आणि इथे हा दृश्य या ठिकाणी टिपलं गेलं आहे ते प्रीत पाटील यांच्या माध्यमातून. बघा आपल्याला सध्या तरी चंद्र दर्शन झालेलं नाही आहे, मात्र आमच्या कॅमेरामॅन यांनी हा एक नॅचरल हा दर्शन दिलं गेलंय. काय जबरदस्त नजारे या ठिकाणी पकडले जातात. थोडा जर अजून चांगला हाय डेफिनेशनचा कॅमेरा दिला असता कदाचित ते खड्डे सुद्धा आम्हाला बघायला मिळाले असते. तर दरम्यान आपण पाहू शकतो कामन दुर्गा जरी पकडला तरी सुद्धा बरं पडेल. विनंती असेल आदरणीय सन्मान्य जयवंतदादा बगली यांच्या माध्यमातून या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच राहील त्याला 500 रुपये दिले जातील जयवंतदादा बगली यांच्या माध्यमातून. तर हे बघा आई अष्टभुजा लवपाडा संघाची बॉलिंग समरी या ठिकाणी दाखवली गेले आणि 24 चेंडूमध्ये 43 धावा या नक्कीच करायच्या आहेत. बघा कामन दुर्गाचं टोक दाखवलं गेलंय. इकडनं त्या साईडला उतरली का लगेच बामणगाव ला तुम्ही उतरू शकता. तर प्रभुदादांनी 200 रुपये या ठिकाणी जमा केलेत. 24 चेंडू 43 धावांची गरज आणि अनु असं लिहिलेलं एक किचन आहे त्याच्यावरती 38226 या गाडीची चावी आहे. मला वाटतं गाडी सुद्धा आहे तिकडे आणि चावी सुद्धा आहे. तर हा मॅच एक चांगला मॅच व्हावा हीच प्रेक्षकांची अपेक्षा असेल. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की दोन फलंदाज आजच्या दिवसामध्ये धुमाकूळ माजवतात समीर आणि महेश. या गोलंदाजाने फलंदाजी करताना चला दरम्यान चंद्रकांत अपील केली जाते मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ट्रॅव्हल करत होता. इम्पॅक्ट या ठिकाणी बघायला मिळतोय. चंद्रकांत याचा रेकॉर्ड या ठिकाणी प्रदीप आमने आमच्यापर्यंत पोहोचवले की पालण्यापाड्याच्या मैदानावरती 8 विकेट घेऊन नक्कीच जबरदस्त कामगिरी त्याने केले होते. इथे तोच खेळाडू आलाय आणि बघा यष्ट्यांच्या भरपूर बाहेर आहे. नक्कीच एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय आणि तोच दृष्टिकोनाने खेळावा लागेल. आता मात्र समीर याने दाखवलाय नजर जरी बॅट या बॉलवर हटली असली तरी सुद्धा मी हा षटकार खेचणार. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका. असं वाटलं पहिल्या चेंडूवरती की एक चांगलं काम केलं जाईल या गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र दुसऱ्या चेंडूवरती लगेच त्याला शांत केलं की तू जास्त स्वतःला ग्रेट समजू नकोस, मी तुझ्या दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट साठी 200 रुपये आहेत. मात्र आलाय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग, टायमिंग लाजवाब. समीर बुरकुण्याच्या माध्यमातून अनदर 6. प्रभू घरत यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय ते समीर बुरकुंड याला. अजून एक जर षटकार मारला तुम्हाला 200 रुपये लागू होतील. आणि तुषार तंगडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. दरम्यान काय जबरदस्त मॅच. मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. आता जर षटकार आला या चेंडूवरती येणाऱ्या तर प्रभू घरत यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि तुषार तंगडे यांच्या माध्यमातून 500 रुपये. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करू शकलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्रामध्ये झालंय. बघा 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके गेले असले तरी सुद्धा ॲटिट्यूड चांगला आहे गोलंदाजाचा.
ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. आता मात्र महेश आलाय तो स्ट्राईक वरती. थांबवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला थांबवावं लागेल समोरच्या संघाला, कारण जबरदस्त फलंदाजी केली जाते. महेश आता काय घडेल काय बिघडेल इथे मात्र आपण पाहू शकतो. षटकार. लॉर फुलटॉस होता, ऑन साईडला खेचला होता, पुल केला होता, मात्र टायमिंग तेवढा चांगला नसला तरी सुद्धा षटकार आलाय. मोठा फटका, अजून एक षटकार महेश याच्या माध्यमातून. आता जर तिसरा षटकार लागला महेशाच्या बॅटमधनं तर मला वाटतंय या ठिकाणी 200 रुपये लागू होते. मात्र षटक समाप्त झालंय. धावसंख्या झाली 25 एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये बघा कंपॅरिझन दाखवलं किती मागे होता वादळ स्पोर्ट्स बामणगाव संघ. 2 विकेट त्यांनी गमावल्या होत्या एका षटकानंतर आणि फक्त 2 धावा धावफलकावरती होत्या. इथे आई अष्टभुजा लहुपाडा संघ कुठलाही विकेट त्यांनी गमावलेला नाहीये आणि तब्बल 25 धावा ह्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात, लावल्या गेल्यात. श्रीधर संघाचा कर्णधार, कॅप्टन, लीड फ्रॉम द फ्रंट, पुढून नेतृत्व केलं जातं. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. श्रीधर अजून सुद्धा मॅच बाकी आहे. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज झालाय बाद, तो म्हणजेच समीर. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय जेव्हाच म्हटलं जातं की जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची. बिनधास्त खेळायचं असतं. श्रीधर याने तो चेंडू टाकलाय आणि यश मिळवून दिलाय. समीर बुरकुंड नावाचा आक्रमक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मात्र अशी भरपूर वादळं आहेत या संघामध्ये, त्यांना कंट्रोल मध्ये आणायचं असेल तर वादळ स्पोर्ट्स बामणगाव या संघाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगलं ॲटिट्यूडने पुढील प्रवास करावा लागणार आहे. दिनेश थापड. आता मात्र हवेमध्ये चेंडू आलाय पण चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं की भरपूर वादळ आहेत, ती शांत करायची असेल तर ॲटिट्यूड चांगला पाहिजे, गोलंदाजी चांगली हवी आहे. मात्र त्या ठिकाणी दिनेश याने आपला इंगा दाखवलाय आणि चेंडूला नेऊन ठेवलाय. 6 धावांसाठी षटकार. आज जबरदस्त मॅच या ठिकाणी. आजच्या दिवसामध्ये सर्वच मॅचेस जर आपण पाहिल्या तर 1 हँडेड जिंकल्यात असं सांगायला काहीच हरकत नाहीये. मात्र मॅच अजून बाकी आहे, मॅच अजून समाप्त झालेला नाहीये. आता 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल. 16 चेंडू 12 धावा. तुमचा दृष्टिकोन कसा आहे तो फार महत्वाचा आहे. जसं म्हटलं जातं पराभूत अगोदर तुम्ही मनामध्ये होता, नंतर रणामध्ये होता, तर मनामध्ये विजयी व्हावं लागेल. डर से जितना पडेगा. एक धाव मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. धाव फलक आपण पाहू शकता पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 15 चेंडू 11 धावांची गरज. इक्वेशन आसपासचं आहे, मात्र विकेटची दरकार आहे ती म्हणजे वादळ स्पोर्ट्स या संघाला. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, याच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. बघा प्रेशर कोण घेत नाहीये. प्रेशर जर आपण पाहिलं तर नक्कीच प्रेशर भले भले हँडल करू शकत नसतात, मात्र प्रेशर टाकता आलं पाहिजे. राईट अमोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. श्रीधर, काय जबरदस्त गोलंदाजी बघा. याला म्हटलं होतं क्रिकेट. असं वाटलं एक वेळ
की लहुपाडा संघ या मॅचमध्ये आलाय, मात्र या दोन ड्रॉट डिलिव्हरीने लगत चित्र पालटवलंय आणि पुन्हा एकदा विजयाच्या आशा आकांक्षा पल्लवित झाल्यात, त्या म्हणजे वादळ स्पोर्ट्स या संघाच्या. बघा किती चांगला चेंडू शरीरापासून जवळ बॅटन पॅडच्या मधनं ट्रॅव्हल झाला. बाकीचं काम यष्टीरक्षकाने चोख बजावलं. 13 चेंडू 11 धावा. काय घडतंय काय बिघडतंय. पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे आणि इथे मात्र 13 चेंडू आणि अजून सुद्धा 10 धावांची गरज. मॅच बनवू शकतो, मात्र तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. इथे दृश्य बदलू शकतो, मात्र तुम्हाला तुमचा नजरिया जो आहे तो बदलावा लागणार आहे. 13 चेंडू 10 धावा या डिपेंड होऊ शकतात, मात्र तुम्ही चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. समोरचा जो फलंदाज आहे नाही असं केलं तर नाही, कारण महेश यासाठी तयारच होता. आलाय पंजा, 5 का पंच. काय जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते महेशाच्या माध्यमातून. 13 चेंडू 5 धावांची गरज. अजून एक जर षटकार मारला या चेंडूवरती तर प्रभू घरत दादांच्या माध्यमातून या षटकारासाठी 200 रुपये असतील. महेशाच्यासाठी प्रभू घरत दादांच्या माध्यमातून या षटकारासाठी 200 रुपये असतील. या ठिकाणी 200चा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसलाय. क्या बात आहे. बॉलिंग मार्क वरती महेश वल्वी आलेत. बघूया कुठपर्यंत मॅच जाते, कुठपर्यंत इंतजार, कुठपर्यंत ही प्रतीक्षा करावी लागते महेशाला. महेश टू महेश, शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि संघ जिंकलाय तो म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा. चला एक घेऊन जा, एक ठेवून द्या. कोणाचे स्टंप आहेत? स्टंप आपले नाहीत मला वाटतं. ते म्यूट कर, म्यूट कर. हा बघा आपण पाहतोय वादळ स्पोर्ट्स बामणगाव